नमस्कार, मी मंजिरी निवास चौगुले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. हुपरीतील माजी नगरसेवक व सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्याची हुपरी अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवा दल प्रशांत जाधव यांची मागणी. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे हुपरी नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्प 5 स्टार MIDCला लागून गट नंबर 1229 मध्ये आहे. दिनांक 28/2/2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास माजी नगरसेवक व त्यांचा संबंधित सुपरवायझर यांनी सदर घनकचरा प्रकल्पातील भंगार हे बेकायदेशीर एका 4चाकी वाहनातून परस्पर चोरी करून विकण्याच्या इराद्याने नेत असल्याची माहिती संबंधित प्रशासनाला एका महिलेने दिली. प्रशासनाने त्या ठिकाणी जाऊन 4चाकी वाहनावर छापा टाकण्यात आला. त्या अगोदरसुद्धा 3 टेम्पो हौदा भरून नेले आहे, ते अद्याप जमा केलेले नाही. 6 महिन्यांपूर्वी पाणीपुरवठा फिल्टर हाऊसचे बिडाचे हॉल व इतर साहित्य सुमारे 10 ते 12 टन यांची चोरी झाली आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे हुपरी शहर अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवा दल प्रशांत जाधव, सुहास माने, बाळासाहेब गायकवाड, दादासो कमते, संदीप भंडारे, राजेंद्र उगळे, अनिल धोंगडे, उमेश लोंढे, संदीप परकारे, विशाल आवळे आदींच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नगरविकास कार्यालय कोल्हापूर हुपरी तसेच पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे. भंगारची चोरी होऊन जवळपास 1 महिना झाले तरी संबंधितांवर कारवाई का करण्यात आली नाही याची नागरिकांतून चर्चा सुरू आहे व प्रशासनावर याबाबत नाराजगी दिसून येत आहे. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.